Hello friends, welcome to Sambar classes. Logarithmic differentiation exercise 1.3 question number 2. Differentiate the following with respect to x. त्यातला पहिला प्रॉब्लेम x raised to e plus x raised to x plus e raised to x plus e raised to e. तर हा आपण काय करू, सॉल्व करू. त्या अगोदर आपल्याला ते जे फंक्शन आहे ना ते कन्सिडर करावं लागेल. सो लेट y इज इक्वल टू, हे कशाने रिप्रेझेंट केलं आपण, y ने. नेक्स्ट स्टेप मध्ये आता त्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, टोटल इथे 1 2 3 4 चार फंक्शन आहे आणि प्रत्येकाची काय ऍडिशन आहे. आपण सेपरेटली त्यांना काय करू, डिफरन्शिएट करू. म्हणजे हे होणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू ई प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू ई. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये dy बाय dx इज इक्वल टू, आता यांचे डेरिव्हेटिव्ह घेताना काही स्टँडर्ड आपण काय करणार आहोत, फॉर्म्युले यूज करणार आहोत. पहिला जो फॉर्म्युला यूज होणार तो आहे d बाय dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. तो इथे यूज करू आपण. या केसमध्ये जो फॉर्म्युला यूज होणार आहे तो आहे d बाय dx ऑफ e रेज टू x. हे जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, सेम. आणि इथे थर्ड केसमध्ये e रेज टू e ची व्हॅल्यू किती असते, 1, कॉन्स्टंट आहे. सो d बाय dx ऑफ एनी कॉन्स्टंट k इज इक्वल टू 0. हे तीन आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह इथे पुट करून देऊ. ओके, सो इथे येणार आहे तो e इंटू एक्स रेज टू ई मायनस 1. याचा सेपरेट आपण डेरिव्हेटिव्ह काढू कारण हे थोडं कॉम्प्लिकेटेड. आणि हे जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर आपण यूज करणार आहोत लॉगरिथमिक डिफरन्शिएशन मेथड. ते सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढू. d बाय dx ऑफ एक्स रेज टू एक्स प्लस, याचा डेरिव्हेटिव्ह मी सांगितला किती आहे, तो आहे e रेज टू एक्स प्लस याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 0. आता फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा राहिलेला आहे. मग हे जे इक्वेशन आहे ते मी कशाने रिप्रेझेंट करतो, इक्वेशन नंबर 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर हा जो एक्स रेज टू एक्स आहे तो u ने डिनोट करू आपण. सो लेट u इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर कोणाचा डेरिव्हेटिव्ह येईल, तो एक्स रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू. आताच मी सांगितलं काय घेतलं आपण घेताना घेतला u. सो u इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स. याला काय करू, डिफरन्शिएट. पण ते डिफरन्शिएट करण्यासाठी मेथड कोणती वापरणार आपण, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. सो टेकिंग log ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला काय घेऊ आपण, लॉग. म्हणजे हे होणार आहे लॉग u इज इक्वल टू लॉग एक्स रेज टू एक्स. लॉगरिथम ऑफ पॉवर ती प्रॉपर्टी यूज केली तर हा x काय होऊन जातो, कोइफिशिएंट होऊन जातो, इज इक्वल टू x इंटू लॉग x. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे हे लिहिलं जाईल d बाय dx ऑफ log u इज इक्वल टू d बाय dx ऑफ x इंटू log x. आता याचा काय डेरिव्हेटिव्ह होईल, तो होईल 1 अपॉन u इंटू du अपॉन dx इज इक्वल. आता इथे
u डॉट व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट तो फॉर्म्युला यूज करू. म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म log x as it is into derivative of first term. So 1 upon u into du upon dx is equal to x. जो log x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 upon x प्लस log x into x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1. या केसमध्ये हा x x काय झाला कॅन्सल, म्हणजे इथं राहिलं इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये पुट करतो 1 प्लस लॉग एक्स. आता हा जो डिवाइड असणार आहे इकडे काय होऊन जाईल तो मल्टिप्लाय. देअरफॉर du अपॉन dx इज इक्वल टू u इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हा जो u कशाबद्दल घेतला होता x रेज टू x बद्दल, तो जर पुट केला तर हे होतं x raised to x in bracket 1 plus log x. मी याला रिप्रेझेंट करतो इक्वेशन नंबर 2. आता बॅक येतो बघा. हा एक नंबरचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. एक नंबर मध्ये आपण हा जो डेरिव्हेटिव्ह काढलाय आता डेरिव्हेटिव्ह काढला तो त्याच्यात काय करून देऊ पुट करू. म्हणजे फायनल आन्सर आपलं कोणासाठी होणार आहे dy बाय dx साठी. मी ते इथे लिहितो बघा फायनल आन्सर. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू e इंटू एक्स रेज टू e मायनस 1. आणि हा जो आहे आता पाठीमागे घेतला इथे दाखवतो बघा मी तो इथे हा किती आलेला आहे एक्स रेज टू एक्स इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. तो तिथे पुट करू देऊ, इथे पुट करू आपण तो प्लस एक्स रेज टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स याचा डेरिव्हेटिव्ह प्लस ई रेज टू एक्स. हे काय आहे त्याचं फायनल आन्सर. ओके, आपल्याला जो काही विचारला तो क्वेश्चन हे याचं काय असणार आहे डिफरन्सिएशन. ओके, त्यातला हा प्रॉब्लेम नंबर 2. हा आपण काय करू y ने डिनोट करून घेऊ. म्हणजे तो असा होणार आहे y इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स. आता हे कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे. काय करू आपण सेपरेटली याला u ने डिनोट करू, याला v ने डिनोट करू. हा काय y, म्हणजे फॉर्म मिळेल आपल्याला y इज इक्वल टू u प्लस v. आणि याचं जर डिफरन्सिएशन केलं तर आपल्याला मिळणार आहे dy बाय dx इज इक्वल टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. याला मी रिप्रेझेंट करतो इक्वेशन नंबर 1. म्हणजे जर dy बाय dx काढायचं असेल तर दोन किमती लागतील आपल्याला. एक लागणार du अपॉन dx आणि दुसरी लागणार dv अपॉन dx. मग त्यातली पहिली जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करू फाइंड आउट करू u साठी. बघा इथे दिलं आपण u इज इक्वल टू x रेज टू x. आता याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी याचं काय घेऊ आपण लॉग, कारण मेथड आहे आपली लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. सो टेकिंग log ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला काय घेऊ आपण लॉग घेऊ. दोन्ही बाजूला जर लॉग घेतला तर हे होणार आहे देअरफॉर लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x. हा जो x रेज टू x आहे हा ऍज अ काय होऊन जातो कोइफिशियंट इज इक्वल टू x रेज टू x इंटू लॉग x. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ही जी लेफ्ट साइड ती होणार आहे
1 upon u into du upon dx is equal to इथे d by dx of x raised to x into log x. ओके, आता हा प्रॉडक्ट आहे म्हणजे इथे यूज करणार आपण u डॉट v. therefore 1 upon u into du upon dx is equal to first term as it is x raised to x into derivative of second term log x plus second term log x as it is into derivative of first term x raised to x. therefore 1 upon u du upon dx is equal to हा जो log x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x. सो x raised to x into 1 upon x plus log x into आता याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण फाइंड आउट केला होता आणि किती होता तो लॉग तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार. तो होता x raised to x in bracket 1 plus log x. ओके, हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x तो होता x raised to x in bracket 1 plus log x. आता हा जो u डिवाइड आहे तो इकडे काय होऊन जाईल मल्टिप्लाय. therefore du upon dx is equal to u मल्टिप्लाय करू आणि u ची जी व्हॅल्यू आहे ती पुट करून देऊन लगेच ती आहे x raised to x आणि इन ब्रॅकेट आता हा x raised to काय आहे x. ठीक आहे, सो x raised to x into 1 upon x plus log x in bracket x raised to x हा रेक्टेंगुलर ब्रॅकेट करतो ब्रॅकेट 1 plus log x आणि हे होल ब्रॅकेट कंप्लीट. आता काय करू, ह्या ज्या दोन टर्म आहे इथे आहे x raised to x log x, इथे x raised to x आहे पण तरी सुद्धा log x काय करू आपण कॉमन म्हणजे इथे काय होणार तो डिवाइड येणार आहे. सो नेक्स्ट स्टेप मी इथे लिहितो therefore du upon dx is equal to हा तर आहेच x raised to x into मी काय सांगितलं x raised to x into log x हा कॉमन घेतला x raised to x into log x हा जर कॉमन घेतला हा कॉमन तर इथं ब्रॅकेट मध्ये इथे ओनली x raised to x होता पण log x नव्हता म्हणून जो कॉमन काढला तो इथे काय होणार आहे डिवाइड. सो ही 1 upon x log x प्लस log x आणि x raised to x कॉमन काढला तिथं ब्रॅकेट मध्ये राहील 1 plus log x इन ब्रॅकेट 1 plus log x हा ब्रॅकेट काय करू आपण कंप्लीट. हे झालं सेकंड पार्ट, हा झाला त्याचा सेकंड पार्ट. ओके, आता थर्ड जो पार्ट आहे v इज इक्वल टू e raised to x त्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ आपण. v इज इक्वल टू किती आहे तो e raised to x. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना लॉगरिथमिक डिफरन्शिएशनची मेथड असल्यामुळे आपण काय करणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग logarithm on both sides. therefore log v is equal to log of e raised to x हा जो x raised to x हा पुढे येऊन जाईल is equal to x raised to x into log e. पण हा जो log e त्याची व्हॅल्यू किती आहे 1. सो इज इक्वल टू x raised to x. त्याला काय करू डिफरन्शिएटिंग
with respect to x. So d by dx of log v is equal to d by dx of x raised to x. आता याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन v इंटू dv अपॉन dx इज इक्वल टू हा जो x रेज टू x त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लक्षात ठेवा लागणार आहे. मागे आपण तो इथे बाजूला लिहितो बघा तो d बाय dx ऑफ x रेज टू x इज इक्वल टू आणि तो आहे x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x लॉग x हा इथे आपण काय करू पुट करू. ठीक आहे हा आहे x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x हा जो डिवाइड असलेला v इकडे काय करू मल्टिप्लाय. देअरफॉर dv अपॉन dx इज इक्वल टू v आणि v ची किंमत ती लगेच पुट करून दिली ती आहे e रेज टू x इंटू x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x याला रिप्रेझेंट करू आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे काय करू आपण 1 मध्ये जर पुट केलं तर फायनल आन्सर त्याचा आपल्याला मिळणार. चलिए आपण म्हटल्यास फ्रॉम 1 2 and 3 so dy अपॉन dx इज इक्वल टू पहिला काय होता du अपॉन dx तो होता x रेज टू x इंटू x रेज टू x लॉग x हा आपण कॉमन काढलेला होता आठवत असेल तुम्हाला इन ब्रॅकेट 1 अपॉन x log x प्लस 1 प्लस log x इथपर्यंत हे काय होतं इक्वेशन 2 आणि त्याच्यात आता ऍड करू आपण इक्वेशन 3 हे आहे e रेज टू x इंटू x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. ओके हे त्याचं फायनल आन्सर.